रामटेक आणि पारशिवनीतील आनंदधामच्या संयुक्त वतीनं पारशिवनी नगरपंचायत क्षेत्रात युवक युवती व्यसनमुक्त महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं पारशिवनी नगरपंचायत क्षेत्रात व्यसनमुक्त समाजाचा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत शालेय विद्यार्थी, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, पारशिवनी नगराध्यक्ष सुनीता डोमकी, रामटेक नगराध्यक्ष विकेंद्र महाजन यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी सहभाग घेतला। दरम्यान ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह विविध वक्त्यांनी व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर सविस्तर प्रकाश टाकला। महाअधिवेशनात व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी ठराव मंजूर करण्यात आला। तसंच युवक युवतींना कोणतेही व्यसन न करण्याची शपथ देण्यात आली। यावेळी वाढत्या व्यसनांमुळे होणाऱ्या दूरगामी दुष्परिणामांची माहिती उपस्थितांना देण्यात आली। युवकों में जन जागृति करना जरूर है, क्योंकि लोगों ने परमात्मा में आके शराब तो छोड़ दिया, मगर खर्रा, गुटखा, तंबाकू इनका सेवन ज़्यादा कर रहे हैं और इसी से कैंसर हो रहा है। और कैंसर होने के बाद में वो आदमी मर जाता है, कितना भी पैसा खर्चा करे, और वो मरता तब है जब कर्जा हो जाता है। आज आनंदधामच्या वतीने शाखा पारशिवनी येथे व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत युवक युवतींचे महाअधिवेशन घेण्यात आलेले आहे। हे महाअधिवेशन घेण्याचे मेन उद्दिष्ट म्हणजे आमचे मार्गदर्शक बाबूजी आणि आपण सर्वांनाच माहिती आहे की वाईट व्यसन म्हणजेच खर्रा, गुटखा आणि तंबाखू हे समाजाला कीड लावणारे व्यसन आहे। ह्या सगळ्या व्यसनापासून आपला समाज कशा प्रकारे आपल्याला वाचवता येणार, कशा प्रकारे हा व्यसनाची कीड आपल्या समाजातून काढता येईल, ह्याकरिता हे एक मनामध्ये उद्दिष्ट ठेवून आमचे मार्गदर्शक बाबूजींनी हा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे। तंबाखू मुक्त, खर्रा मुक्त होणं आवश्यक आहे। तंबाखू सारख्या वस्तू या महाराष्ट्रामध्ये बंदी असताना, शासनाकडून बंदी असताना या महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक कुठून काय येतो माहीत नाही, परंतु तंबाखू फार प्रमाणात येतो आणि त्याच्यामुळे व्यसनाचे प्रमाण अधिकाधिक वाढत आहे। त्याच्यावर खरोखरच शासनानं बंदी घालणं खूप आवश्यक आहे। जिथून कुठं तंबाखू येतो, जो कोणी विकतो त्याला शासनामार्फत बंदी घालून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं मला वाटते।